आपल्यासोबत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. तर आज उज्ज्वल निकम यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज भरलेला आहे. काम करतोय. उज्ज्वल निकम यांना मिळणारा नागरिकांकडून प्रतिसाद, मतदारांकडून उत्साहात होणारं काम स्वागत करतोय. आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित प्रयत्न, त्यांचा विजय 100% होणार याबद्दल काहीच शंका नाही. तर आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनी मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा महिला वर्ग, युवक वर्ग, त्या सगळ्या ठिकाणी असलेला श्रमिक वर्ग, कामगार वर्ग हा सगळा मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने उभा राहतो. याचं हे चित्र आहे. वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम ही लढत एकतर्फा आहे. आम्हाला प्रतिस्पर्धी वर्षातही नाहीच आहे. कारण या ठिकाणी नागरिकांनी ठरवलं आहे की जो आमच्यासाठी वर्षानुवर्ष लढला, जो समाजासाठी उभा राहिला, जो देशावर आणि मुंबईवर हल्ला केल्यावर त्यांनी त्या ठिकाणी आपलं काम चोखपणे केलं, अशा उज्ज्वल निकमांना जिंकून द्यायचं आहे. सर, तुम्ही काव्यातून टीका केलेला आहे. कारण बहुरूपी रंगाने ज्या पद्धतीने उद्धवजी स्वतः आणि त्यांचा पक्ष येतो आहे, त्यामुळे बहुरूपी आले चित्रच आहे. ते बहुरूपी रोज रंग बदलत आहेत. त्यांनी रंग कधीच सोडला आहे. हिरव्याच्या दिशेने ते गेलेले आहेत आणि या सगळ्यावर बहुरूपी आले ही त्या ठिकाणची माझी प्रचाराची टॅगलाईन आहे. सर, पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केली आहे. उभा राहा. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची लाज वाटते. खऱ्या अर्थाने काँग्रेस, ज्याला काँग्रेसला पाकिस्तानच्या मदतीशिवाय चालताच येत नाही, तर पाकिस्तानलाही मोदीची पंतप्रधान नको. पृथ्वीराज चव्हाणांनाही तेच वाटतंय. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. आणखी त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की हिंदूंना, मुसलमानांना तुम्ही घाबरू नका, असं त्यांनी पण हे दोन वेगवेगळं म्हणावं का लागलं? प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी हे उत्तर द्यायला लागेल. भारतीयांनो तुम्ही निर्भीड व्हा असं त्यांना म्हणावंसं का नाही वाटलं? हिंदूंनो, मुसलमानांना घाबरू नका असं म्हणण्याचा अर्थ कुठेतरी ते एखाद्या धर्मावर आणि एका धर्माच्या लोकांवर त्या ठिकाणी आक्षेप आणि आरोप घेत आहेत. इलेक्शन कमिशनने पाहावं. थँक्यू सर. ते होते आपल्याबरोबर आशिष शेलार आणि त्यांनी म्हणजे निर्भीडपणे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं पाहिजे होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.